नमस्कार मित्रांनो, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमध्ये एक मोठा बदल करण्यात आलेला आहे। तो मोठा बदल असा आहे की आता आपण ऑनलाइन ॲप्लिकेशन नाही करू शकत। पहिले आपण ऑनलाइन ॲप्लिकेशन करू शकत होतो, पण आता काही गैरप्रकार रोखण्यासाठी सरकारने हे पाऊल उचलले आहे। आता आपण फक्त एकाच ठिकाणी अर्ज करू शकतो, जे म्हणजे अंगणवाडी सेविका। जर अजून काही लाडक्या बहिणींनी जर फॉर्म भरलेले नसतील किंवा त्यांनी अप्लाय केले नसेल लाडकी बहीण योजनेसाठी, त्यांना जर योजनेचा फायदा घ्यायचा असेल तर तुम्ही फक्त एकाच ठिकाणी फॉर्म भरू शकता, जो की अंगणवाडी सेविकेकडे जाऊन तुम्ही हा फॉर्म भरू शकता। याबद्दल एक GR आलेला आहे। तो GR काय आहे आपण आता डिटेल बघणार आहोत। तर त्या अगोदर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राइब करा अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी। चला तर मग व्हिडिओ सुरू करूया। तर हा GR आपण बघतो मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या अंमलबजावणीत सुधारणा करण्याबाबत याबद्दल हा GR आहे। आणि हा GR तारीख आहे याची 6 सप्टेंबर 2024। त्याच्या आपण प्रस्तावना बघूयात काय। राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी व त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे। तर ही योजनेबद्दल प्रस्तावना झाली, ही आपल्या सर्वांना माहिती आहे। आजचा आपण शासन निर्णय बघूयात की आजचा शासन निर्णय नवीन काय आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत राज्यातील सर्व महिला लाभार्थ्यांना माहे सप्टेंबर 2024 या योजनेअंतर्गत नोंदणी सुरू ठेवण्यास संदर्भात दिनांक 2/9/2024 रोजीच्या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली आहे। म्हणजे मागच्या त्या GRमध्ये त्यांनी मान्यता दिली होती की सप्टेंबरच्या पूर्ण महिन्यात आपण नवीन फॉर्म भरू शकतो, त्याबद्दल त्यांनी उल्लेख केला आहे इथे। आणि 25/7/2024 अन्वये नागरी व ग्रामीण भागातील बालवाडी सेविका, अंगणवाडी सेविका, समूह संघटन, मदत कक्ष प्रमुख, आशा सेविका, सेतू सुविधा केंद्र, अंगणवाडी प्रवेशिका, ग्रामसेवक व आपले सरकार सेवा केंद्र या 11 प्राधिकृत व्यक्तींना अर्ज स्वीकारण्यास प्राधिकृत करण्यात आले होते। आता या शासन निर्णयान्वये अंगणवाडी सेविका व्यतिरिक्त इतर सर्व प्राधिकृत व्यक्तींना अर्ज स्वीकृतीचे देण्यात आलेले अधिकार रद्द करण्यात येत आहे। म्हणजे जे 11 अधिकृत जे व्यक्ती होते जे अर्ज स्वीकारू शकत होते, त्यापैकी जे 10 आहेत त्यांचे सर्वांचे जे अधिकार आहेत ते रद्द करण्यात आलेले आहेत। आता फक्त अंगणवाडी सेविकाच फक्त नवीन अर्ज स्वीकारू शकते, त्याबद्दल हा शासन निर्णय आहे। सबब या शासन निर्णयाच्या दिनांकापासून फक्त अंगणवाडी सेविका अंगणवाडी केंद्रात अंगणवाडी सेविकेमार्फत अर्ज स्वीकारण्यास मान्यता देण्यात येत आहे। तर हा शासनाचा GR आहे। आता आपण जे आपले सरकार केंद्र असेल किंवा इतर ठिकाणी आपण अर्ज करू शकत होतो, आता ती सुविधा उपलब्ध नाही आहे। तुम्हाला जर अर्ज करायचा आहे आणि तुम्ही अजून अर्ज केलेला नाही आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा साठी, तर तुम्ही आता फक्त अंगणवाडी सेविकेला भेट देऊन तिथे तुम्ही अर्ज भरू शकता। तर हा होता शासन निर्णय मित्रांनो। अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राइब करून ठेवा। धन्यवाद।